कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घातला 21 कोटींचा गंडा। विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयातील प्रकार, दोघांना अटक। क्रीडा विभाग घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी हर्ष कुमारला दिल्लीतून अटक। न्यायालयाने सुनावली 7 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। क्रीडा विभाग 21 कोटी घोटाळा प्रकरणी आज 2 जानेवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली येथे जाऊन मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला अखेर अटक केली आहे। निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्ली येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अटक केली आहे। हर्षचे आई वडील यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त आहे। मुख्य आरोपी हर्षकुमारला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। छत्रपती संभाजीनगर बनावट कागदपत्रांच्या आधारे विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्याला नेट बँकिंग सुविधा सुरू करून विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयातील कंत्राटी संगणक ऑपरेटर आणि लेखालिपिकाने तब्बल 21 कोटी 59,38,287 रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार रविवारी समोर आलाय। हा अपहार 1 जुलै ते 7 डिसेंबर दरम्यान करण्यात आलाय। या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे। यामध्ये लेखालिपिक यशोदा शेट्टी व त्यांचे पती BK जीवन यांना अटक झाली असून मुख्य संशयित आरोपी संगणक ऑपरेटरच हर्षकुमार अनिल क्षीरसागर हा फरार आहे। प्रकरणात विभागीय उपसंचालक कार्यालयाच्या क्रीडा अधिकारी तेजस दीपक कुलकर्णी, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घातला 21 कोटींचा गंडा। यांनी दीपक कुलकर्णी वय 36 वर्ष, राहणार नंदीग्राम कॉलनी, SR पेट्रोल पंप यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी, पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे PSI अशोक अवचार तपास करीत आहेत। ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर। पोस्ट येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये ज्यामध्ये तपास करत आहे, या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यास दिल्ली येथून आमच्या टीमने काल ताब्यात घेतलेला आहे। सदर गुन्ह्यात त्याला आज अटक केलेली आहे आणि त्यामध्ये त्याला माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता 7 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे। तसेच या गुन्ह्यामध्ये अगोदर आपण 4 आरोपी अटक केले, तर आज रोजी त्याचे आईवडील देखील आपल्याला मिळून आलेले आहेत आणि त्या आईवडिलांना आपण बेंगळूर येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना आपण अटक करत आहोत। ती प्रक्रिया सुरू आहे। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 10 कोटीची मालमत्ता, स्थावर जंगम मालमत्ता आपण सीज केलेली आहे आणि जी उर्वरित मालमत्ता आहे ती देखील आपण जप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत। माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली क्राईम ब्रँच, UW, सायबर आणि पोलीस स्टेशनचे काही अधिकारी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.